गुड मॉर्निंग. आपण डँग या गावातला लेडी बुद्धा या स्टॅच्यूला जात आहोत. हे त्याचं सुंदर प्रवेशद्वार. दोन्ही बाजूला 2 ड्रॅगन आहेत आणि आपण त्या प्रिमायसेसमध्ये एंट्री करतो आहे. अशी तुम्हाला भरपूर बोनसाय झाडं इथं व्यवस्थित मेंटेन केलेली दिसतील. पूर्ण व्हिएतनामभर हे दृश्य आहे. छोट्याशा हिलवर समुद्रकाठी आहे. या स्टॅच्यूचं म्हणणं असं आहे की ही वारा वादळ यापासनं इथले मच्छर मासेमार त्यांचं रक्षण करते कोळीवाड्यात. चला आपण पाहू लेडी बुद्धा. इथं आवारात जसं म्हणालो तसे हे बोन्साय आहेत आणि बुद्धिस्ट ह्याच्यामधील वेगळे वेगळे प्राणी यांचे स्कल्पचर्स किंवा पुतळे इथं ठेवलेले आहेत. मागं पॅगोडा आहे. हा सुंदर एरिया आपण बघू शकतो. लेडी बुद्धाच्या मागच्या बाजूला खूप बोन्साय आहेत. हे चांगला पॅगोडा त्यांचं बुद्धिस्ट टेम्पल आहे. हा लेडी बुद्धा मागच्या बाजूनं 57 मीटर उंचीची ही मूर्ती आहे. व्हिएतनाममधील सगळ्यात मोठी मूर्ती. आणि हे वेगवेगळे ऋषी बुद्धाचे अवतार या इथं आपण बघू शकता. फार सुंदर केलेलं आहे. डँग गावाचं हे विहंगम दृश्य. पुढं छान त्याची स्कायलाईन दिसते. मरीन ड्राईव्ह सारखा रोड आहे. इथं मच्छीमार विलेज आहे. विहंगम समुद्राचं दृश्य. साईडनं लेडी बुद्धा आहे आणि याचं सुंदर प्रवेशद्वार. खूपच सुंदर प्रवेशद्वार आहे. साईडला ड्रॅगन्स. इथं मच्छीमार विलेज आहे. बोटी आपण बघू शकता. इथली फेमस बोट म्हणजे बांबू बोट जी गोलाकार फिरते. आपण त्याची राईड घेऊयात. लाफिंग बुद्धा आणि लाफिंग बुद्धाच्या मागं कमळावर उभी असलेली ही सुंदर लेडी बुद्धाची मूर्ती. खूपच सुंदर परिसर आहे. बोन्साय आणि वेगवेगळे स्टॅच्यू पॅगोडा त्यांची मंदिरं यानं परिपूर्ण असा हा भाग आहे. लाफिंग बुद्धा बघून हे लेडी बुद्धा आणि मी तुम्हाला म्हणाल तसे हे बोन्साय भरपूर बोन्साय आहेत. पूर्ण झाडीयुक्त आहे. आणि आपण या लेडी बुद्धांच्या खाली जे त्यांचं मंदिर आहे त्यामध्ये जाऊ. सुंदर मंदिर बुद्धाच्या स्टॅच्यूच्या खाली आहे. आणि हा तो विहंगम परिसर. बोन्साय चांगलं ग्राउंड आहे. भरपूर झाडं आणि पुतळे आहेत. आणि समोर अथांग सागर आणि पलीकडं गाव. लेडी बुद्धा बघून आपण आता दुसऱ्या प्रेमायसेसमध्ये आलो. इथं तुम्हाला वेगवेगळे बौद्ध भिक्षूंचे पुतळे दिसतील. खूप बोन्साय झाडं आहेत आणि मागं सुंदर मंदिर आहे. हे आपण बुद्धांचे पुतळे बघतो. आणि चला त्या मंदिराचं दर्शन घेऊ. सुंदर मंदिर. याचे पिलर बघा. पिलरवर पण ड्रॅगन आर्टिस्टिक केलेले आहेत. आणि आपण या मंदिरात प्रवेश करतोय. बुद्धिस्ट लिपीमध्ये काही लिहिलेलं आहे, वाचता येत नाही. हे सगळ्या बुद्धिस्ट टेम्पलमध्ये असा पॉट दिसतो जिथं ते उदबत्ती धूप ठेवतात. आणि आपण हा मंदिर बघू शकतो. सुंदर लाफिंग बुद्धा आणि बुद्धा. आणि आत खूप सुंदर डेकोरेशन आहे. लाफिंग बुद्धा, मागं बुद्धा,
या बाजूनं आपण तुम्हाला दाखवू शकतो. आपल्याला बुद्धिझमच्या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत. इथं वास, फुलं, फळं याचं खूप सुंदर डेकोरेशन केलेलं. हे वेगळे वेगळे पुतळे, सुंदर डेकोरेशन. रक्षक देवतासारखे. मधलं तिसरं मंदिर. या प्रिमायसेसमध्ये भरपूर प्राण्यांच्या मूर्ती आहेत, बोन्साई आहेतच. आणि हा बुद्धांचा पुतळा खूप सुंदर पुतळा आहे, खूपच सुंदर पुतळा आहे. आणि हे प्रिमायसेस भरपूर. आपण बुद्धांचा हा सुंदर पुतळा अजून मंदिरातला त्याचा फोटो घेऊ. खूप सुंदर. मांडीवर मुलगा आहे. बुद्धा बघितल्यानंतर आपण हा तिसऱ्या पार्टमध्ये येतोय. तिथं भरपूर बुद्धांचे आणि भिक्षूंचे पुतळे आहेत. आणि हे सुंदर भव्य गेट आणि मागं पॅगोडा. स्लिपिंग बुद्धा. आणि स्लिपिंग बुद्धाचं दर्शन घेऊन हा भव्य पॅगोडा आहे. पॅगोडाचं दर्शन घेऊ आपण. दोन्ही बाजूला दोन रक्षक किंवा राक्षस. सुंदर लाफिंग बुद्धा आणि बुद्धा. आणि आत हे पॅगोडाच्या खालील दर्शन आहे.